नमस्कार मंडळी, जर तुम्हाला काहीतरी वेगळं रंगीत आणि चवदार बनवायचं असेल ना, तर गोबी आणि गाजराचे हे मंचुरियन तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. इंडो चायनीज पदार्थामध्ये मंचुरियन म्हणजे सगळ्यांचं फेवरेट, पण आज आपण त्याला एकदम हेल्दी आणि युनिक ट्विस्ट देणार आहोत, आणि तेही गोबी आणि गाजराच्या क्रिस्पी बॉलसह. तर चला सांगते कसे बनवलेत. तर सगळ्यात आधी इकडं मीडियम साईजचा आपल्याला गोबी घ्यायचा आहे आणि गाजर घेतलेले आहेत मी मोठ्या आकाराचे 3. त्याच्यावरचे साल काढून घ्यायचेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. तर हा गोबीमधून असं कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला उभ्या आकारामध्ये एकदम असं स्लाईस एकदम पातळमध्ये आपल्याला कापून घ्यायचे त्याचे. तर इकडे बघू शकता किती छान एकदम पातळ स्लाईसमध्ये मी असं कापून घेतलेलं आहे. सर्व गोबी मी असंच कापून घेतलेलं आहे. नंतर गाजर पण आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी गाजर किसून घेतलेलं आहे सर्व. आपलं गाजर इकडे किसून झालं की एक असं छोटंसं भांडे घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये जे आपण गोबी पातळ कापून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर जे आपण किसून घेतलेलं गाजर होतं ते पण त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. नंतर मीडियम साईजचा एक कांदा मी छान उभ्या आकारामध्ये चिरून घेतला, तोही त्याच्यामध्ये घेतला टाकून. नंतर कोथिंबीर टाकायची आहे. नंतर आलं लसूणची पेस्ट पण टाकायची आहे, साधारण 1.5 चमचा आहे. नंतर रेड चिली सॉस पण टाकलेला आहे आपण 1 चमचा. नंतर अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. असं सगळीकडून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तर थोडासा तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता, पण ह्याला पाणी नंतर सुटतं. तर बघू शकता इकडे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी. तर आता हे छान मिक्स झालं आहे आणि मी इकडे तेल पण गरम करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचे छान असे गोल गोल बॉल्स करायचे आहेत आणि याच्यामध्ये सोडायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी बॉल करते आहे. अशा हातावर छान याचे बॉल करून घ्यायचे आणि तेलामध्ये असे सोडायचे आहेत. तर अशाच आकारामध्ये आपल्याला सगळे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि छान अशा तेलामध्ये एकदम मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. तर असं फिरवत राहायचं आहे अधूनमधून, म्हणजे सगळीकडून क्रिस्पी होतील आणि मध्यपर्यंत तळले जातील. तर आता हे बॉल्स तळून झालेत, मी एका साईडला काढून घेते याला. तर आता मी एका साईडला याला काढून घेते. नंतर आपल्याला अशाच पद्धतीने सगळे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर मंडळी, क्रिस्पी बॉल, स्पायसी सॉस आणि हा इंडो चायनीज फ्लेवर याचा हा कॉम्बो म्हणजे प्युअर हॅपीनेस आहे. तुमच्या किचनमध्ये जर ही मॅजिक नक्की रिक्रिएट करा. जर खाताना जर स्माईल आली तर समजा आपली ही रेसिपी हिट झाली बरं का. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.